नमस्कार. आज मी बनवणार आहे साधी, सोपी आणि झटपट अशी तयार होणारी कुरडईची भाजी. त्यासाठी गव्हाच्या चिकापासून बनवलेल्या 7 ते 8 कुरडया घेतलेल्या आहेत. त्या पाण्यात बुडेपर्यंत 20 मिनिटं भिजत ठेवायच्या आहेत. त्या थोड्या मऊ झाल्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. कुरडया आपल्या छान मऊसूद अशा भिजल्या आहेत. आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी टाकलेली आहे. ते छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तो देखील आपल्याला 1 मिनिट छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे आणि हे सगळं आपल्याला 2 ते 3 मिनिटं कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. हे देखील आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या आपण भिजवून घेतलेल्या कुरडया होत्या त्या टाकायच्या आहेत. त्या तेलामध्ये कुरडई छान अशी आपल्याला परतवून घ्यायची आहे. हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी थोडं अर्धा ग्लास पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि कुरडया देखील आपल्या छान शिजलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि ती देखील छान अशी सगळीकडे मिक्स केल्यानंतर आपली जी भाजी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की तयार करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा कशी झाली होती ते. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.